महाराष्ट्र वन न्यूज, आपला अभिमान, आपला महाराष्ट्र. महाराष्ट्र वनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण उपस्थित आहोत सातारा जिल्ह्यातल्या देवरी या गावामध्ये. या ठिकाणी पुरातन असं विठ्ठल मंदिर आहे आणि या विठ्ठल मंदिराच्या प्रांगणामध्ये गेल्या 55 वर्षापासून अखंड नामस्मरणाचा अखंड हरिनाम सोहळा सुरू आहे. या सोहळ्याचा आज हरिनामाच्या जगारामध्ये उत्साहात असा शुभारंभ झाला. सातारा जिल्ह्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या देवरी येथील पुरातन श्री विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात 55व्या अखंड हरिनाम सोहळा व कीर्तन सोहळ्याचा हरिनामाच्या गजरात भक्तिभावात सुरुवात झाली. आंबोडी येथील जंगली महाराज आश्रमाचे संत श्री ब्रह्मानंद महाराज, आळंदीचे निर्मलनाथ महाराज, ज्ञानोबाराय वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक व युवा कीर्तनकार योगेश महाराज यादव, पाटणच्या कुंभार मोटर्सचे संचालक राजेश कुंभार, नेरचे हिंदूराव पाटील यांच्यासह देऊरगावचे ज्येष्ठ व युवक वारकरी भाविकांच्या उपस्थितीमध्ये माऊलींच्या पादुकाचे पूजन, कलश व विनापूजनानं या सोहळ्याचा शुभारंभ झाला. पुढील 8 दिवसात या कीर्तन सोहळ्यात महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आदी. क्षेत्र प्रति पंढरपूर असणारं देऊर गाव, या गावामध्ये ना भूतो न भविष्य असा गेली 25 वर्ष अविरत अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पूर्ण गाव या सोहळ्यामध्ये सहभाग घेऊन अतिशय मोठ्यानं आनंदानं हा सोहळा अतिशय पार पाडत असतात. वास्तविक या सोहळ्यामध्ये बऱ्यापैकी तरुण वर्गांचा मोठा सहभाग असतो आणि वडीलधाऱ्या मंडळींचा, वारकऱ्यांचा हा मार्गदर्शनाचा मोठा वाटा असतो आणि ही मंडळी अतिशय चांगल्या जोमानं या ठिकाणी कार्य करत असतात. आम्हाला हा सोहळा पाहून इतका आनंद होत असतो की या पंचक्रोशीमध्ये असा सोहळा होणे नाही, या पद्धतीनं या गावामध्ये सोहळा होत असतो. आणि याला पुष्टी देणारे आमच्या कोरेगाव तालुक्यातील आदरणीय, वंदनीय असे, पूजनीय असणारे असे योगेश महाराज, हरिभक्तपरायण योगेश महाराज, ज्ञानोबाराय वारकरी शिक्षण संस्था त्यांनी अतिशय सुंदर अशी चालू केलेली आहे. आणि हे तरुण वर्ग असल्यामुळे या तरुण वर्गांना एक फार मोठं प्रोत्साहन देण्याचं काम आमच्या हरिभक्तपरायण योगेश महाराज हे करत असतात.
आणि या गावाला फार मोठा हा वारसा आहे. कारण प्रति पंढरपूर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या ठिकाणी प्रभू विठ्ठल देवाचं स्थान या ठिकाणी प्रत्यक्षात स्वयंभू आहे आणि म्हणून या क्षेत्राला प्रति पंढरपूर असं वर्णन केलं जातं या क्षेत्र देऊर गावाचं. आणि म्हणून मी या सर्व ग्रामस्थांना विनंती करेल की मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा अशी मी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. आत्मा मालिक. तरी संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. आज या ठिकाणी वसना नदीच्या तीरावरती मधाई मातेच्या या सुंदर गावामध्ये प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणार हे देऊर गाव, ज्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं हे 55वा वर्ष आहे. आणि या 55व्या वर्षात आज पदार्पण करत असताना या ठिकाणी देऊर गावातील सर्व तरुण वर्ग एकत्रित येऊन या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे. आता अखंड हरिनाम सप्ताह गावागावामध्ये का असावा याचं कारण जर पाहिलं तर जुने कीर्तनकार सांगून जायचे की अखंड हरिनाम सप्ताहामध्ये या 8 दिवसामध्ये एवढी ताकद असते की वर्षामध्ये अशुद्ध झालेलं वातावरण शुद्ध करण्याचं सामर्थ्य या 8 दिवसात असतं. मी उलटं बोलेल की 8 दिवस अखंड हरिनाम सप्ताह भगवंताचं नामचिंतन गावात जर घडलं तर त्या नामचिंतनाची एवढी ताकद असते की वर्षभर शुद्ध वातावरण गावाचं राहत असतं. म्हणून गावागावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला पाहिजे. आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर देऊर गावचं अगदी वाठार गाव असेल आणि तळीये गाव असेल या 3 गावचा सप्ताह आमच्या संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये अगदी तरुणांचा सहभाग जास्त असल्या कारणानं अगदी या ठिकाणी 3ही गावचा सप्ताह अगदी आदर्शवत होत असतो. अगदी सर्व सातारा जिल्ह्यातील सर्व गावांनी या गावाचा आदर्श घ्यावा आणि अखंड हरिनाम सप्ताह करावा असा सुंदर सप्ताह या गावातील होतो. अगदी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या सप्ताहामध्ये 8 दिवसामध्ये मार्गदर्शनाकरता येणार आहेत. तरी पंचक्रोशीमधील सर्वांना अगदी सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो की या सप्ताहाचा तुम्ही आनंद घ्यावा आणि लाभ घ्यावा आणि सुंदर अगदी ज्ञानार्जन या ठिकाणी होणार आहे. तरी 8 दिवस सर्वांनी उपस्थिती दाखवावी आणि याचा आनंद घ्यावा एवढी विनंती करतो. रामकृष्ण हरी.